विधानसभेचा निकाल लागला. अभूतपूर्व यश आलं ना पुऱ्या महाराष्ट्रात. आणि सगळ्यात जास्त जागा घेतल्या त्या भारतीय जनता पार्टीने. 149 जागा लढल्या राजू, 132 जागा जिंकल्या. त्यातल्यात विदर्भातून सर्वात जास्त मतं घेऊन निवडून आलेले सन्माननीय मेळघाटचे आमदार केवरामजी काळेसर महासोबत. काळेसर, साऱ्यात पहिले खूप खूप शुभेच्छा. आता मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागाचे तुम्ही आमदार झाले आणि मला तसं माहिती राहिलं की मंत्रिमंडळात लागायची वर्दी लागायची शक्यता आहे. तर मेळघाट आहे आणि मेळघाटचा विकास आहे. कोणते चॅलेंज तुमच्या डोळ्यापुढ्यात क्लिअर सांगा बाबा जरा मला. मेळघाट मतदारसंघ असा मतदारसंघ आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. वर्धा जिल्ह्याच्या परिसर आहे तसं त्या क्षेत्रफळामध्ये तसं मेळघाट मतदारसंघाचं क्षेत्रफळ आहे आणि एकदम विस्तृत एकदम परिसरामध्ये विस्तरलेलं आहे. आणि जंगल, घाट, पहाड या विभागामध्ये ते सर्व पसरलेला मेळघाट मतदारसंघ आहे. आणि 3 तालुके आहेत. आणि धारणी आणि चिखलदरा हे घाटामध्ये आणि जंगलामध्ये बसलेला तालुका आहे. आणि अचलपूर तालुका हा प्लेन एरियामध्ये आहे. आणि विशेषतः म्हणजे धारणी आणि चिखलदरा तालुक्यामध्ये हे मेळघाट मध्ये जे मतदारसंघामध्ये जे 2 तालुके येतात या मतदारसंघामध्ये या 2 तालुक्यामध्ये विशेषतः समस्याचा मोठं आव्हान आहे. आणि या मेळघाट मतदारसंघामध्ये विशेषतः रोजगार, मजुरांना रोजगार मिळाला पाहिजे. शिक्षित बेरोजगारांना त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. आणि जे मजूर स्थलांतर होतात ते स्थलांतर थांबवलं गेलं पाहिजे. आणि शेतकऱ्यांना वीज मिळालं पाहिजे. आणि 10 वर्षापासून रस्त्याच्या कामाचे विकास काम झालेलं नाही तर रस्ते झाले पाहिजे. आणि आरोग्य विभागाची परिस्थिती तशी चांगली नाही आहे. तर त्या आरोग्य विभागाची परिस्थिती चांगल्या पद्धतीने सांभाळला म्हणजे विकास झालं पाहिजे. आणि शिक्षण विभागामध्ये पण चांगल्या पद्धतीनं त्यांच्या कारभारात विकासात्मक काम झालं पाहिजे असं एक आव्हान आहे. भैया, आता कसं आहे की मागच्या वेळेचे जे आमदार, आता मी पेपरात मोठ्या मोठ्या जाहिराती कामाच्या पाहिल्या, मोठ्या मोठ्या आहेत की बुवा या कामाचं उद्घाटन, त्या कामाचं उद्घाटन. त्याने केलेल्या कामाचे उद्घाटन, चालू केलेले काम, याबाबत तुमची भूमिका काय? मागच्या मेळघाटच्या आमदाराने जे निवडून आलेले होते त्या आमदाराने या 5 वर्षामध्ये नौटंकीशिवाय काहीच काम केलेलं नाहीये. आणि जे तो सांगतो मी इतक्या कोटीचं काम केलं, इतक्या कोटीचं काम केलं, फक्त कागदोपत्री त्यांनी काम केलेलं आहे. आणि विकासाचं काम जनतेसमोर तर काही दिसत नाही, त्यांनी काहीच काम केलेलं नाही. तर भैया, आता कसं आहे, आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर मेळघाटातली कृषी झालं, आरोग्य झालं, शिक्षण झालं, धारणी झाली, इकडे चुरणी झाली, इकडे चिखलदरा, या भागातून येताना वैद्यकीय सेवेसाठी मला फोकस आहे. माता मृत्यू, बाल मृत्यू, कुपोषण चालू आहे, मोठा प्रॉब्लेम आहे. तर असं एखादं काही डोसक्यात आहे का की बाबा मेळघाटातल्या एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी अत्याधुनिक सोयी सुविधा घेऊन जर एखादा दवाखाना उघडला गेला तर आपल्या लोकांची सोय होईल ना भैया? बिलकुल. म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये जसं सुपर स्पेशालिटी जसं दवाखाना आहे तसं मेळघाटमध्ये सुपर स्पेशालिटी सारखं दवाखाना झाला पाहिजे. तर मेळघाटच्या लोकांना अमरावती सारख्या शहरामध्ये नाही गेलं पाहिजे. तिथल्या त्यांचा म्हणजे हे झालं पाहिजे, व्यवस्था झाली पाहिजे. म्हणून सुपर स्पेशालिटी सारखं दवाखाना मेळघाटामध्ये झालं पाहिजे अशी माझी पाठपुरावा राहील. भैया, एक जुन्या काळातली मी एक आख्यायिका ऐकली होती की एखाद्या प्रचाराचं हेलिकॉप्टर मेळघाटात उतरलं की तो आमदार निवडून येत नाही. पण यावेळेस मेळघाटात 2 हेलिकॉप्टर उतरले. एक देवेंद्रजीचं उतरलं, दुसऱ्या बाजूनं चुरणीले मोहनजी यादव याचं हेलिकॉप्टर उतरलं. भारतीय जनता पार्टीनं जे मायक्रो प्लॅनिंग केली तळागाळापासून, या मायक्रो प्लॅनिंगचा खरोखर तुम्हाला फायदा झाला काय असं तुम्हाला वाटतंय काय? बिलकुल. या मेळघाट मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक प्रचारामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आले, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आले. आणि अचलपूरमध्ये जे मेळघाटला लागून आहे तिथं योगी जी मुख्यमंत्री जे आले, ते तिघही मुख्यमंत्री जे आले त्यांचे सर्व देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या प्रचारामध्ये जे नियोजन केलेलं होतं प्रचारासाठी, ते प्रचाराचे जे नियोजन त्यांनी केलं ते एकदम परफेक्ट होतं. आणि त्या नियोजनामुळे मतदानाला एकदम भरघोस मतदानाला त्यांनी फायदा झाला. हे आहे तर सन्माननीय मेळघाटचे आमदार केवरामजी काळेसर. मला असं गुप्त माहिती काही सूत्राकडून प्राप्त झाली आहे की सरायची जे वर्णी आहे हे आदिवासी मंत्रालयात लागण्याची फार मोठी शक्यता आहे. कारण गेल्या 25 वर्षापासून आदिवासी विकास महामंडळाचे सन्माननीय संचालक, आदिवासी सोबत तळागाळात जुटणारे याची पूर्ण महाराष्ट्रात सध्या ख्याती झालेली आहे. आणि येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या शक्तीच्या भैया जर मंत्री झाले
तर लय दिवसानं भैया म्हटलं मेळघाटात लाल गाडी भेटेल अशी गावरांनी शुभेच्छा दिल्या आणि भैयासोबत प्रतिक्रिया घेतली. कृषी, आरोग्य, शिक्षण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्थलांतर याविषयी सर्वात जास्त फोकस आहे असं भैयानं आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत माझ्यासोबत बोलताना सांगितलं बा.